दोन्ही डोळ्याने अपंग असलेला हा बैल शेतीत रात्रंदिवस काम करतोय, मशागत करतोय। या काळात मंडळी बैलांचा वापर खूप कमी झाला आहे आणि दोन्ही पण डोळ्याने अपंग असलेला किंवा दोन्ही डोळ्याने दिसत नसलेला हा बैल शेतीत रात्रंदिवस काम करतोय, शेतीची मशागत करतोय, सर्व काही करतोय, नांगरणी, वखरणी, कोळपणी। तर ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील वाळूज या गावची। इथले रहिवासी आहेत इंद्रसेन मोटे, असं त्या बैलाच्या मालकाचं नाव आहे। दोन्ही डोळ्याने अपंग असलेल्या बैलाचं नाव सोन्या आहे, सोन्या बैलाचं नाव आहे। तर इंद्रसेन मोटे यांनी सांगितलं की हा जो बैल आहे हा आमच्या घरच्या गाईचा बैल आहे आणि तो घरच्या गाईच्या पोटाला जन्माला आला तेव्हापासून आम्ही याचा सांभाळ केला। तर याचा जन्म 2005 मध्ये झाला होता। तर याला आज 18 वर्ष पूर्ण झाली असं त्या मालकाचं म्हणणं आहे। आणि मालकाचं आणि त्या बैलाचं नातं एवढं घट्ट झालं मंडळी की तो बैल आज दोन्ही पण डोळे नसून शेतीतील सर्व कामे चांगल्या पद्धतीने करतोय। शेतीची मशागत असेल आणि आपल्या मालकाला जे आहे ते भरघोस उत्पन्न मिळवून देतो। तर या बैलासोबत झालं काय नेमकं, तर 2010 मध्ये हा बैल कामाला लागला शेतीच्या। तर म्हणजे 2010 मध्ये त्याच्या ज्या मालकानं आहे ते त्याला शेतीत उतरवलं आणि त्याच्याकडून जे कामाला करून घेतलं, म्हणजे शेतीची मशागत असेल, हे ते जे काय असेल ते काम करून घेतलं। आणि 2018 साली या बैलासोबत असं काही झालं की ते आम्हाला नको ऐकावं असं झालं। तर त्या बैलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि इंद्रजित मोटे यांनी ते एक दिवस पाणी पाहिलं आणि डॉक्टरांना फोन केला। डॉक्टर त्यांच्या शेतात आले, त्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा तुमच्या बैलाच्या डोळ्यावर जे आहे ते मास चढलेलं आहे आणि त्याचं दोन्ही डोळ्याचं पण तुम्हाला ऑपरेशन। तर त्या मालकाने असं सांगितलं की बाबा मी घरच्यांना विचारून तुम्हाला उद्या सांगतो, तर तुम्ही उद्या या। त्यानंतर मालक जे आहेत ते गावात गेले असता तिथल्या गावकऱ्यांनी इंद्रसेना मोटे यांना असं सांगितलं, हा जो बैल आहे तुम्ही विकून टाका, कारण जर दोन्ही डोळ्याने दिसत नसेल तर हा बैल काय कामाचा, हा शेतीत काय काम करू शकणार, तो त्याला तर एक तर दिसत नाही आणि तो बैल तुम्ही विकून टाका आणि त्या बदल्यात तुम्ही दुसरा बैल आणा, असं तिथल्या गावकऱ्यांनी सांगितलं। पण इंद्रसेना मेटे यांनी असं सांगितलं की नाही, मी हा बैल जो आहे तो विकणार नाही। त्यानंतर इंद्रसेना मोटे यांनी डॉक्टरांना फोन केला दुसऱ्या दिवशी आणि डॉक्टरांना त्यांच्या शेतात बोलवून घेतलं। त्यानंतर डॉक्टर आल्याच्यानंतर जे बैलाचं ऑपरेशन आहे ते सक्सेसफुल झालं आणि आज बैलाला तब्बल ऑपरेशन होऊन 6 वर्षे झाली आणि बैल एकदम चांगल्या पद्धतीने शेतीची मशागत करतोय आणि आपल्या मालकाला जे आहे ते भरघोस उत्पन्न मिळवून देतोय। दोन्ही डोळ्याने अपंग असलेला बैल शेतात रात्रंदिवस राबतोय मंडळी। तर त्याच्या आत्तापर्यंत जे आहे त्याच्या मालकाने त्या बैलाची अगदी मायेने सांभाळ केला।